तलावांचे शहर असलेल्या ठाणे येथील श्रीराम मंदिराच्या उद्घाटन समारोहाच्या अगोदर गौरवशाली भव्यतेला विहंग संस्कृती आर्ट्स फेस्टिवल 2024 प्रकाशित करीत आहे। संस्कृती युवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष आमदार प्रताप सरनाईक आणि त्यांची संस्कृती आर्ट्स फेस्टिवलचा चमू आपल्या विशेषाधिकाराचा उपयोग करून आपल्याला बहुप्रतीक्षित अशा संस्कृती आर्ट फेस्टिवलची चमूद्वारा आयोजित 10व्या वार्षिक संस्कृती आर्ट फेस्टिवल 2024 मध्ये आपल्या प्रस्तुतीसाठी आपल्याला आमंत्रित करते। हा उत्सव शुक्रवार दिनांक 12 जानेवारी 2024 पासून ते सोमवार दिनांक 15 जानेवारी 2024 पर्यंत उपवन तलाव ठाणे येथे संपन्न होणार आहे। या वार्षिक उत्सवाची ही 10वी आवृत्ती हिंदूचे दैवत असलेला मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम यांना समर्पित करते। कलेचा माध्यम हा उपयोग आणि स्मरण यामधून श्रीराम मंदिर हा उत्सवाचा विषय निश्चित केला असून जय सिया राम असा त्यांच्या वाक्यांश असेल। श्रीराम यांच्या जीवनाचा शाश्वत असा वारसा हा विविध कार्यक्रमाच्या आयोजनामधील केंद्र असलेल्या या उत्सवाचा विषय असणार आहे। ध्यान, धारणा, प्रार्थना आणि श्रीरामाच्या जीवन प्रवासातील विविध कथा आणि त्यांचे उपदेश श्रवण करण्यामधून आपल्या प्रत्येकामधील देवत्व जागृत करणे हा उद्देश असणार आहे। यामधूनच उत्तर प्रदेशातील अयोध्या येथे दिनांक 22 जानेवारी 2024 रोजी होऊ घातलेल्या श्रीराम मंदिराचं उद्घाटन आणि मंदिरातील रामलल्ला यांच्या मुख्य मूर्तीची प्रतिष्ठापना या भव्य क्षणाचा आस्वाद घेणार आहेत। संस्कृती आर्ट फेस्टिवलच्या चमूला या उत्सवामधून श्रीराम मंदिरचं स्मरण करण्याचं परम भाग्य लाभलंय। या विषयामधून उत्सवाची प्रेरणी व्हावी या हेतूनं राम मंदिर या मुख्य विषयाला साजेल अशा कला आणि कार्यक्रम प्रस्तुतीची योजना या वर्षासाठी ठरवण्यात आली आहे। येथे श्री राम मंदिरातील श्रीराम यांच्या मूर्ती आणि श्रीराम दरबार यांच्या भव्य आणि कलापूर्ण प्रतिकृती असणार आहे। आज या संदर्भात पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती। यामध्ये आमदार प्रताप सरनाईक यांनी अधिकची माहिती दिली आहे। दरवर्षीप्रमाणे ठाणेकर ज्याची आतुरतेने वाट बघत असतात तो उपवन येथील संस्कृती आर्ट फेस्टिवलला 12 जानेवारी रोजी सुरुवात होणार आहे। राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांच्या हस्ते या फेस्टिवलचं दिमागदार उद्घाटन होणार आहे संध्याकाळी 6 वाजता आणि 12, 13 म्हणजे शुक्रवार, शनिवार, रविवार आणि सोमवार 12, 13, 14 आणि 15 जानेवारी रोजी हा फेस्टिवल आहे। या फेस्टिवलमध्ये प्रामुख्यानं पद्मश्री अनुराधाजी पौडवाल, 13 जानेवारीला प्रथमेश लवाटे, मुग्धा वैशंपायन, स्पृहा जोशी, 13 जानेवारीला पद्मश्री मालिनी अवस्थी, 13 जानेवारीला संध्याकाळी अनघा पेंडसे, 14 जानेवारीला सकाळी पद्मश्री प्रल्हाद सिंग टिपलिया, 14 जानेवारीला संध्याकाळी उत्कृष्ट असलेले पार्श्वगायक स्टेबिन बेन, 14 जानेवारीला संध्याकाळी 7:30 वाजता संजीवनी भेलांडे, 15 जानेवारीला संध्याकाळी 6 वाजता पार्श्वगायक दिव्या कुमार आणि 15 जानेवारीला संध्याकाळी 7 वाजता तरंगच्या स्टेजवर पूजा गायतोंडे याची गायकी म्हणजे वेगवेगळ्या क्षेत्रातील लाभवंत कलाकारांचा परफॉर्म या परिसरामध्ये होणार आहे। त्याचबरोबर देशातल्या विविध कलाप्रेमींसाठी एक पर्वणी म्हणून स्टॉल्स त्या ठिकाणी असणार आणि त्या स्टॉलच्या माध्यमातून वेगवेगळे कलाकार मंडळींनी तयार केलेली कलेची साहित्य ह्या स्टॉलच्या माध्यमातून सगळ्यांना खरेदीसुद्धा करता येईल। फूड स्टॉल असतील, महाराष्ट्राची परंपरा, पंजाबी परंपरा, हिमाचल प्रदेश या देशाच्या कानाकोपऱ्यातून आलेले वेगवेगळ्या प्रकारचे जे फूड स्टॉल्स आहेत ते या ठिकाणी लावले गेलेले आहेत। तर त्यामुळे त्या खाद्याचा सुद्धा आनंद लोकांना घेता येईल। याचबरोबर पेंटिंग शी संबंधित जी मंडळी आहे त्यांना वेगवेगळे मोठ्या मोठ्या कलावंतांचं पेंटिंग बघायला मिळालं आहे। काही लोकांना एक आकर्षण असतं की मेणाचे पुतळे बघण्याचं, तर त्या मेणाचे पुतळ्यांचा सुद्धा एक वॅक्स म्युझियम या ठिकाणी आम्ही निर्माण केलेलं आहे आणि तेही बघायला मिळतील। रांगोळी होईल, जी प्राणीमित्र आहेत प्रामुख्याने डॉग्स लवर आहेत त्यांच्यासाठी पेट शोचं आयोजन करण्यात येणार आहे। वेगवेगळे म्हणजे जेवढे गेम्स झोन असणार आहे, लहान मुलांचे खेळ असतील, मोठ्यांचे खेळ असतील, जेवढं काही ह्या फेस्टिवलच्या 4 दिवसामध्ये सर्वसामान्य ठाणेकरांना नव्हे तर आमच्याकडे येणारे तर महाराष्ट्रातून आणि महाराष्ट्राच्या बाहेरून सुद्धा लोक ह्या फेस्टिवलला येत असतात, त्यांना सगळ्यांना ज्या ज्या सुविधा आहेत त्या सुविधा देण्याचा आम्ही प्रामाणिक प्रयत्न करतोय। प्रामुख्यानं 12 जानेवारीला हा फेस्टिवल चालू होणार आहे आणि त्यानंतर बरोबर 10 दिवसांनी
अयोध्ये येथे राम मंदिराची स्थापना होणार आहे, रामलल्लाची मूर्तीची प्रतिष्ठापना होणार आहे. त्या आधारे आम्ही ह्या राम मंदिराच्या पार्श्वभूमीवर फेस्टिवलची ही पार्श्वभूमी आम्ही निर्माण केलेली आहे. त्यामुळे ह्या भक्तिमय आणि संगीताच्या क्षेत्रामध्ये पारंगत असलेली वेगवेगळी मंडळी आपली भक्तिगीतं सादर करतील. रामायणावर ज्या काही काव्य आहेत त्या काव्यांचं देवाणघेवाण ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून होईल आणि राम मंदिराची एक प्रतिकृती साकारण्याचा आम्ही प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे. कारण देशाचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 22 जानेवारीला ही प्राणप्रतिष्ठा होणार आहे आणि त्याच्या पार्श्वभूमीवर हा फेस्टिवल येत असल्याकारणानं आम्ही पूर्ण भक्तिमय वातावरण ठाणे शहरात निर्माण व्हावं यासाठी प्रामाणिक प्रयत्न करतोय. शिवसेनेचे नेते आदरणीय मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून ज्या ज्या गोष्टी ह्या ठाणे शहरामध्ये सर्वसामान्य जनतेसाठी हव्या आहेत त्या आम्ही देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतोय. ह्या फेस्टिवलला कुठल्याही प्रकारचं तिकीट नाही आहे. सगळे जे कार्यक्रम आहेत ते मोफत सर्वसामान्य जनतेला ऐकायला मिळणार, बघायला मिळणार आणि ठाणेकरांनी नव्हे तर महाराष्ट्रातल्या देशातल्या सर्व लोकांनी या फेस्टिवलचा आनंद घ्यावा. उपवन आर्ट फेस्टिवल, संस्कृती आर्ट फेस्टिवलच्या माध्यमातून होत असलेलं हे आमचं 10वं वर्ष आहे आणि प्रताप सरनाईक फाउंडेशनच्या माध्यमातून हा कार्यक्रम करत असताना आम्हाला याचा अभिमान आहे. या आमच्या मंचावर बसलेली सगळी ही मंडळी वेगवेगळ्या क्षेत्रातील नामवंत लोक आहेत, कलाकारांवर प्रेम करणारी लोक आहेत, कलेशी संबंधित लोक आहेत आणि या सगळ्यांना एकत्र घेऊन आम्ही हे फेस्टिवल करतोय गेल्या 10 वर्षापासून आणि उदंड प्रतिसाद. दिवसामध्ये 1 लाखाहून अधिक लोक या फेस्टिवलला येऊन भेट देतात. हे आमचं भाग्य आहे.